प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि आजपासून आपण जवळपास विज्ञानचे दर दिवशी 20 ते 30 प्रश्न घेऊन येणार आहोत. तर अर्थशास्त्राचे पहिले डेली वी सीरीजमध्ये 20 ते 30 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही जर बघितले नसेल तर प्लीज चॅनलवर जा आणि अर्थशास्त्राचे जे 20 ते 30 प्रश्न आहे डेली टॉपिकवर सीरीजमध्ये तर ते तुम्ही नक्की पहा. तर सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि विज्ञानचा आज पहिला प्रश्न आहे की कोणता नियम असे म्हणतो की रासायनिक क्रियेत वस्तुमान निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तर बघा, अन्योन्य प्रमाण नियम, वस्तुमान अक्षयता नियम, परस्पर स्थिर प्रमाणांचा नियम की ऊर्जा अक्षयाचा नियम. त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे वस्तुमान अक्षयता नियम. काय आहे वस्तुमान अक्षयता नियम? तर बघा, रासायनिक अभिक्रियामध्ये वस्तुमान निर्माण केला जाऊ शकत नाही किंवा नष्टही केला जाऊ शकत नाही. प्रणालीचे वस्तुमान कालांतराने स्थिर राहिले पाहिजे. अन्योन्य प्रमाण काय आहे? जर दोन भिन्न मूलद्रव्य समान वजनांच्या तृतीय मूलद्रव्यांसोबत स्वतंत्रपणे एकत्रित झाले तर त्याच्या वस्तुमानाचे प्रमाण समान असेल किंवा त्याच्या एकत्रीकरणाच्या प्रमाणाच्या पटीत असेल. परस्पर स्थिर प्रमाण नियम काय म्हणते? ते असे नमूद करते की रासायनिक संयुगात नेहमीच मूलद्रव्याचे वस्तुमान नेहमीच समान प्रमाणात असतात. आणि ऊर्जा अक्षयता नियम सांगते की ऊर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही आणि नष्टही केली जाऊ शकत नाही. विलग प्रणालीची एकूण ऊर्जा स्थिर असते. अशा पद्धतीचे जे विज्ञानचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे ते मी घेऊन येणार आहे. त्यासोबतच आता ज्यांची राज्यसेवा कंबाईन एक्झाम येणार आहे, MPSC एक्झाम आहे, त्याची कोणाकोणाची एक्झाम आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून मी चांगले प्रश्न जे आपल्या एक्झाममध्ये काम येईल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं नक्की काम करेल. कोणाकोणाची एक्झाम आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांग. कोणते जीवनसत्व शरीरास कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते? तर जीवनसत्व ब, जीवनसत्व अ, जीवनसत्व क की जीवनसत्व ड? तर याचं उत्तर आहे की जीवनसत्व ड, जे आपल्या शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास काय करतात? मदत करतात. याची माहिती पाहू आपण की जीवनसत्व ड हे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक आहे, जे हाडांचे आरोग्य आणि सामर्थ्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियमित करण्यास मदत करते, जे बालकांमध्ये मूळतूस, रिकेट्स आणि प्रौढांमध्ये अस्थिमृत्यू, मेल्शिया सारख्या हाडांचे आजार प्रतिबंधित करते. जीवनसत्व ड सूर्यप्रकाशापासून, फॅटी मासे, अन्न यासारखे अन्नस्रोत आणि दुग्धजन्य पदार्थापासून पूरक आहारातून मिळते. आणि जीवनसत्व ड च्या अभावामुळे हाडे जे आहे ते कमकुवत होऊ शकतो, अस्थिभंग आणि अस्थि सुशिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर कॅल्शियमची सुद्धा इथं आपण जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य पाहून घेणार आहोत. कदाचित तुमच्या एक्झाममध्ये कॅल्शियम सुद्धा त्याचे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला विचारणार. कॅल्शियम हे एक खनिज आहे जे हाडांची निर्मिती आणि स्नायूंचे आकुंचन आणि रक्त गोठणे यासह विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक आहे. हे प्रामुख्याने हाडे आणि दातांमध्ये साठवले जाते. त्यात संरचनात्मक आधार आणि सामर्थ्य प्रदान करते. दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, कठीण कवच असलेली फळं आणि फोर्टिफाईड अन्नपदार्थ यासारख्या आहारातील स्रोतामुळे कॅल्शियम प्राप्त होते. आणि हाडांचे आरोग्य राखण्यासाठी, अस्थि सुरक्षा रोखण्यासाठी आणि विशेषतः वाढीच्या आणि वृद्धत्वाच्या कालावधीत हे खूप महत्त्वाचं आहे. सामान्य श्रवणीय वारंवारता श्रेणी किती असली पाहिजे? इथे काही ऑप्शन दिले आहे की जसं 20 हर्ट्ज ते 2000 हर्ट्जपर्यंत, 0 हर्ट्ज ते 20 हर्ट्जपर्यंत. त्याचं जे उत्तर आहे ते आहे की 20 हर्ट्ज ते 20 हर्ट्जपर्यंत म्हणजे के हर्ट्जपर्यंत. तर बघा, मानवी कान सुमारे 20 हर्ट्ज ते 20 के हर्ट्ज वारंवारतेच्या श्रेणीतील ध्वनी ऐकू शकतो. 20 हर्ट्जपेक्षा कमी ध्वनींना अश्राव्य ध्वनी म्हणतात आणि जे मानवी कानाद्वारे ऐकले जाऊ शकत नाही. पण 20 के हर्ट्ज पेक्षा जास्त ध्वनींना श्राव्यातील ध्वनी म्हणून संबोधले जाते, जे देखील मानवी कानाद्वारे ऐकले जाऊ शकत नाही. ही श्रेणी भिन्न व्यक्तीमध्ये किंचित भिन्न असू शकते. वय किंवा मोठ्या ध्वनीसह कमी होऊ शकते. आता वारंवारता म्हणजे या ध्वनीबद्दलच आपण थोडीफार माहिती पाहणार आहोत. एक्झाममध्ये नक्की विचारल्या जाते. हे हर्ट्जमध्ये मोजल्या जाणाऱ्या तरंग आणि प्रति सेकंद किती वेळा दोलन करते याचा संदर्भ देते. काय? वारंवारता. आणि उच्च वारंवारता
उच्च स्वरमान आणि ध्वनींची सुसंगत असतात, तर कमी वारंवारता हे कमी स्वरमान ध्वनींची सुसंगत असतात. अवश्रव्य ध्वनी या मानवी क्षमतेच्या निम्न मर्यादेपेक्षा कमी वारंवारतेच्या म्हणजे 20 हर्ट्झ ध्वनी लहरी आहेत आणि अवश्रव्य ध्वनींचा वापर भूकंप, ज्वालामुखी यांचा उद्रेक यावर लक्ष ठेवण्यासाठी विविध अनुप्रयोगामध्ये केला जातो. श्राव्यतेतील ध्वनी या मानवी श्रवण क्षमतेच्या उच्च मर्यादेपेक्षा जास्त वारंवारतेच्या म्हणजे 20 के हर्ट्झपेक्षा जास्त आहे ध्वनी लहरी आहेत आणि श्राव्यातील ध्वनींचा वापर वैद्यकीय, प्रतिमानीकरण, स्वच्छता आणि औद्योगिक अनुप्रयोगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्यानंतर आहे की श्रवण ध्वनी म्हणजे श्रवण हानी म्हणजे वृद्धत्व, मोठ्या ध्वनींच्या संपर्कात येणे, संक्रमण, अनुवांशिक घटकामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते आणि संरचनात्मक उपायामध्ये मोठे ध्वनी टाळणे आणि कान संरक्षण वापरणे आणि नियमित श्रवण तपासणी करणे समाविष्ट आहे. त्यानंतर आहे की खालीलपैकी कोणता धातू नाही, जसं पारा, फॉस्फरस, ॲल्युमिनियम आणि सोडियम. तर बघा कोणता हा धातू नाही, तर फॉस्फरस हा धातू नाही असं म्हणते. तर फॉस्फरसची माहिती घेऊ. फॉस्फरस ही संज्ञा P आणि अणुअंक 15 असलेले एक रासायनिक मूलद्रव्य आहे. ते अनेक बहुरूप स्वरूपात सामान्यतः सफेद आणि लाल फॉस्फरसमध्ये आढळते. फॉस्फरस हे जीवनासाठी आवश्यक असून ते DNA, RNA, ATP आणि पेशीपटल यांचा एक प्रमुख घटक आहे. धातूंच्या विपरीत फॉस्फरस हा एक अधातू असून तो वाहकता, चमक आणि वर्धनीयतेसारखे धात्विक गुणधर्म दर्शवत नाही. आता त्यानंतर पाराचं सुद्धा जे माहिती आहे ते अधिक सांगितलेली आहे, जे तुमच्या एक्झाममध्ये नक्की तुम्हाला वैशिष्ट्यामध्ये विचारलं तर कामी येऊ शकते. पारा संज्ञा Hg आणि अणुअंक 80 असलेला एक धातू आहे, जो कक्ष तापमानावर द्रव अवस्थेत असतो. तो तापमान थर्मामीटर, हवादाब मापी, बॅरोमीटर आणि अन्य औद्योगिक उपकरणामध्ये वापरले जाते. पारा हा एक जड, शुभ्र चांदेरी धातू असून तो अत्यंत विषारी आहे. ॲल्युमिनियम संज्ञा Ai आणि अणुअंक 13 असलेला हा एक हलका, शुभ्र चंदेरी धातू आहे. तो पृथ्वीच्या कवचात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू असून विमान ते स्वयंपाकघरातील भांडी अशा विस्तृत अनुप्रयोगामध्ये वापरला जातो आणि ॲल्युमिनियम हे त्यांच्या गंज प्रतिरोधकता, उच्च वाहकतेसाठी ओळखला जातो. त्यानंतर सोडियम आणि अधातू गुणधर्म सुद्धा इथे दिलेले आहे. तर आपण सोडियम विषयी माहिती जाणून घेऊ. सोडियम संज्ञा Na आणि अणुअंक 11 असलेला एक अत्यंत अभिक्रियाशील धातू आहे. हा एक मृदू आणि शुभ्र चंदेरी धातू आहे, जो सर्व सजीव प्राण्यांसाठी आवश्यक असतो. सोडियम हा एक रासायनिक उद्योगात वापरला जातो आणि सामान्यतः मीठ, सोडियम क्लोराईडचा एक प्रमुख घटक आहे. अधातू गुणधर्म काय आहे आपण बघू. तर अधातू धात्विक चमक दर्शवत नाही आणि उष्णता आणि विद्युतधारेचे दुर्वाहक असतात. अधातू ते सामान्यतः ढिसूळ असतात आणि त्यांना तारांमध्ये ओढले जाऊ शकत नाही, पत्र्यामध्ये रूपांतरित केले जाऊ शकत नाही. अधातू हे कक्ष तापमानावर स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेत अस्तित्वात असू शकतात. आता त्यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत की किलोवॅट तास हे कशाचे एकक काय विचारलेले आहे. ऊर्जा, बल, शक्ती की संवेग. तर बघा ऊर्जेचे ते एक एकक आहे. तर किलोवॅट तास हे ऊर्जेचे एकक आहे. तर किलोवॅट तास ऊर्जा वापराचे एक एकक मोजमाप आहे. ते सामान्यतः विद्युत कंपन्यांकडून ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या ऊर्जेचे देयक एकक म्हणून वापरले जाते. 1 किलोवॅट तास हे 1000 वॅट क्षमतेच्या उपकरणाला 1 तास चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जे इतके असते आणि हे किलोवॅट पासून वेगळे आहे, जे शक्तीचे एकक आहे, ऊर्जेचे नाही. त्यानंतर ऊर्जाविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे इथे की जसं ऊर्जा ही कार्य करण्याची क्षमता आहे आणि ती विविध स्वरूपात असे की औष्णिक, रासायनिक, विद्युत, यांत्रिक ऊर्जा असू शकते. ऊर्जेचे SI एकक जूल आहे आणि किलोवॅट तास 3.6 दशलक्ष जूलच्या 3.6 M चे समतुल्य आहे. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही, ती केवळ एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित केली जाऊ शकते. ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे.
त्यानंतर बलसुद्धा सांगितलेलं आहे की बल ही एक परस्पर क्रिया आहे जी वस्तूंच्या गतीमध्ये बदल करते आणि वस्तूला वेग देऊ शकते, मंदावू शकते, स्थिर ठेवू शकते आणि आकार बदलू शकते. बलाचे SI एकक न्यूटन एन आहे. शक्ती हा एका कालावधीत ऊर्जेचे हस्तांतरण किंवा रूपांतर होण्याचा दर आहे. शक्तीचे SI एकक वॅट आहे आणि जे 1 जूल प्रति सेकंदला समतुल्य आहे. त्यानंतर रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे, जसं प्रथिने संश्लेषण, प्रकाश संश्लेषण, चरबी संश्लेषण की श्वसन. रायबोसोम, तर रायबोसोम हे प्रथिने संश्लेषणचे प्रक्रियेचे क्षेत्र आहे. तर रायबोसोम विषयी आपण माहिती जाणून घेऊ की रायबोसोम म्हणजे रायबोसोम्स पेशीद्रव्यामध्ये उपस्थित असलेल्या कणिकादार रचनेच्या जालिकेवर चिकटलेले असतात आणि ते प्रथम 1953 मध्ये जॉर्ज पलाडे यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दाट कण म्हणून पाहिले. प्रथिने संश्लेषण आणि रायबोसोम हे एक क्षेत्र आहे, त्यामुळे म्हणून त्याने पेशीचे प्रथिने फॅक्टरी असे म्हणतात. 2 प्रकारचे रायबोसोम्स आहे. एक आहे युकॅरियोटिक रायबोसोम्स आणि प्रोकॅरियोटिक रायबोसोम. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर बघा रायबोसोमची जी संरचनेची रचना, जसं रायबोन्यूक्लिक आम्ल, RNA आणि प्रथिने यांचे बनलेले आहे. त्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि रचनासुद्धा दिलेली आहेत. की प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे तरंग आहेत, की अवतरंग, अणुतरंग, A आणि B दोन्ही की कोणतीही नाहीत. प्रकाश तरंग हे तरंग कोणत्या प्रकारचे विचारलेले आहेत, तर प्रकाश तरंग हे अवतरंग आहे. तर तरंग म्हणजे काय, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऊर्जा हस्तांतरित करणारा विक्षोभ यास तरंग म्हणतात. अवतरंग आणि अणुतरंग 2 प्रकारचे तरंग आहेत. ज्या तरंगामध्ये कणांची हालचाल ऊर्जेच्या गतीच्या काटकोनात असते त्यात अवतरंग म्हणतात. प्रकाश हे म्हणजे अवतरंगाचे उदाहरण आहे. आणि अणुतरंग म्हणजे ज्या तरंगामध्ये कणांची हालचाल ही ऊर्जेच्या गतीची समांतर असते अणुतरंग म्हणतात. ध्वनी तरंग हे अणुतरंगाचे चांगले उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे की बस अचानक थांबल्यानंतर चालत्या बसमध्ये प्रवासी पुढे ढकलल्या जाते, हे कशामध्ये स्पष्ट केले जाते. म्हणजे न्यूटनचे काही नियम आहे, जसं पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम आणि चौथा आहे की संवेग संवर्धनाच्या तत्वानुसार. तर याचं उत्तर काय आहे, तर आपण उत्तर बघूया की न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे हे असं घडते. पहिला नियम काय सांगतो आपण हे बघू. न्यूटनचा पहिला नियम सांगतो की जर एक पदार्थ एकाच स्थितीमध्ये असेल किंवा एका सरळ रेषेत स्थिर गतीने फिरत असेल जोपर्यंत त्याच्यावर बल कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तो स्थिर राहील किंवा स्थिर गतीने सरळ रेषेत फिरत राहील. या आधारकाला जडत्वाचा नियम म्हणूनही ओळखले जाते आणि पृथ्वीवरील क्षैतिज गतीसाठी जडत्वाचा नियम प्रथम गॅलिलिओने तयार केलेला होता आणि नंतर रेने डॅकनेझ याने सामान्यीकरण केले आहे. त्यानंतर न्यूटनचा काही दुसरा नियम सुद्धा इथं दिलेला आहे. पदार्थाच्या गतीमध्ये बल निर्माण करू शकणाऱ्या बदलांचे परिमाणात्मक वर्णन आहे. हा नियम असे नमूद करतो की पदार्थाच्या गतीच्या बदलांचा वेळ दर त्यांच्यावर लादलेल्या बलांच्या परिमाण आणि दिशा या दोन्हीमध्ये समान असतो. पदार्थांचा संवेग त्याच्या वस्तुमान आणि वेगांच्या गुणांरूप असतो. गती वेगाप्रमाणे हे एक वेक्टर प्रमाण आहे आणि त्याचे परिमाण आणि दिशा दोन्ही आहेत. पदार्थावर लागू केलेले बल हे गती आणि दिशा दोन्हींचाही परिणाम बदलू शकतो. ज्या पदार्थाचे वस्तुमान m स्थिर आहे ते F = ma असे लिहिले जाऊ शकते आणि जेथे F बल आहे पदार्थावर लागू होते. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. त्यानंतरचा न्यूटनचा आपण तिसरा सुद्धा जो नियम आहे तो नियम पाहणार आहोत. हा नियम सांगतो की जेव्हा 2 पदार्थ एकमेकांच्या संबंधात येतात तेव्हा ते एकमेकांवर बल लागू करतात आणि त्यांचे परिमाण समान असते आणि दिशा विरुद्ध असतात. तिसरा नियम आणि प्रतिक्रियेचा नियम म्हणून ओळखला जातो. हा नियम स्थिर समतोल समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि जेथे सर्व बले संतुलित आहे परंतु ती एकसमान किंवा प्रवेगत गती असलेल्या पदार्थांना देखील लागू होते. त्यात वर्णन केलेले बल वास्तविक आहे, केवळ उदाहरणासाठीचे उपकरणे नाहीत. जसं टेबलावर असलेले पुस्तक टेबलावरील त्यांच्या वजनाइतके अधोगामी बल
लागू करते. तर अशा प्रकारचे हे 1, 2, 3 म्हणजे जे त्यांचे नियम आहेत ते नियम सांगितलेले ते आपण बघितलेलं आहे. खालीलपैकी कोणते अंग आदिकेंद्रिकी पेशींशी साम्य दर्शवते? तर यापैकी कोणतेही नाही. केवळ तंतुकणिका, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्ही आणि हरितलवक तंतुकणिका दोन्ही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्ही. ते पाहणार आहोत की खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रूपांतर कर्बोदकांसारख्या साठवलेल्या अन्नामध्ये करतात. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते. वनस्पती पेशींना पेशीभित्ती नसतात. तर यापैकी कोणते वाक्य बरोबर आहे, चुकीचे आहे, योग्य आहे? 1, 2 योग्य आहे ते हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा 1 आणि 2 योग्य आहे. तिसरं जे आहे ते आपलं चुकीचं आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर येणार आहे ते उत्तर येणार आहे हे वर. याचं आपण स्पष्टीकरण बघू काही की जसं प्रकाश संश्लेषणाबद्दल माहिती सांगितली की पानांमध्ये हरितद्रव्य नावांचे हिरवे रंगद्रव्य असते. हे पानांना सूर्यप्रकाशाची ऊर्जा कॅप्चर करण्यास मदत करते आणि या ऊर्जेचा उपयोग कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून अन्न संश्लेषण म्हणजे तयार करण्यासाठी केला जातो. अन्नाचे संश्लेषण सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत होत असल्याने त्याला प्रकाश संश्लेषण असे सुद्धा म्हणतात. आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी, कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन म्हणजे काही वनस्पती आणि हरित शैवाल सायनो बॅक्टेरियाने प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सामान्यतः अशी लिहिली जाते. तर वनस्पती पेशींना त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची कठोर रचना करण्यासाठी पेशीभित्ती असते आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जसं वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रूपांतर कर्बोदकासारख्या साठवलेल्या अन्नामध्ये करतात तर हे योग्य आहे. वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते ते हेही योग्य आहे. पण वनस्पती पेशींना पेशीभित्ती नसतात ते हे अयोग्य आहे. तर किलोवॅट तास म्हणजे त्यापुढे अशा पद्धतीने जवळपास 20 ते 25 आपण विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघितलेले आहेत. तुमचे थोडं जरी कामीचं असेल, तुम्हाला आवडले असेल, तुमचे महत्त्वाचे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा. लाईक करा. तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेट करतं तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा IMP व्हिडिओ आणखी घेऊन यायला. तर तसंच तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अनेक शुभेच्छा आणि नक्की येणार आणि थँक्यू.